गिरीश बापट यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी। गिरीश बापट हे लोकसभेच्या रिंगणात भाजपकडून आहेत। भाजपने ही जागा प्रतिष्ठेची बनवलेली आहे, तर काँग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात आहेत। सुरुवातीला एकतर्फी असणारी निवडणूक नंतरच्या टप्प्यात मात्र अत्यंत चुरशीची बनली। भाजपकडून सर्व सत्ता असताना ताब्यात असूनही काँग्रेस राष्ट्रवादीने या जागेसाठी आपली ताकद लावली होती। पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार गिरीश बापट आपल्या सोबत आहेत। बापट साहेब, तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय नेमकं? कारण गेल्या काही दिवसांपासून एक टेन्शन होतं, धावपळ होती, ते आता कुठेतरी कमी झालं, रिलॅक्स झालाय तुम्ही? नाही, धावपळ अशी जी आमची नियोजित कामं आहेत सगळी यंत्रणा राबवण्याच्या संदर्भात ती आमची पूर्ण झाली आहेत आणि आज मतदान हे शांततेने होईल। अधिकाधिक मतदान करण्याकरता कार्यकर्ते काम करत आहेत। लोकांना घरातनं आणणं, आठवण करणं, फोन करणं, पुढे काही त्यांना स्लिपा मिळाल्या नाही मिळाल्या। पण ती प्रचाराची धावपळ कुठेतरी आता थांबलेली आहे। प्रचार थांबला आता काय, पण काय नेमकं आता पुढे काय करणार? कारण की आता उद्यापासून नेमकं पुढचं तुमचं काय, कसं रोजचं दैनंदिनी असणार काय? नाही, मी आता इतर ठिकाणी जिथे निवडणूक आहे तिथे पक्षाच्या प्रचाराला चाललो, मावळ, शिरूर, रायगड वेगळे काय आपले? कारण की या सगळ्या धावपळीत तुमच्या रोजच्या गोष्टी किंवा छंद आपले जपणं नाही शक्य झालं, पण ते आता पुढे कशा? आता रुटीन चालू राहील। मॅडम, काय सांगणार? खरं तुमची सुद्धा धावपळ झाली होती या सगळ्या याच्यामध्ये, आता आज कुठेतरी रिलॅक्स झालंय, मतदान पार पडलंय तुमचं? एकदम छान वाटतंय। आज सगळं शांत आहे, शांततेत सगळे मतदान चाललंय, सगळे कार्यकर्ते खूप जोमाने काम करतायत, छान वाटतंय, आनंद आहे। बापट साहेबांची सून स्वरदा बापट सुद्धा आपल्या सोबत आहेत। काय तुम्ही सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये सुद्धा धावपळ करत होता, सगळे प्रचार यंत्रणा सांभाळत होतात, आता रिलॅक्स झालायत काय? हो, खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांकडनं, खूप पॉझिटिव्ह म्हणजे आमच्यासाठी पाठिंबा आहे लोकांचा, त्यामुळे एक चांगला एक्सपिरियन्स माझ्यासाठी या निवडणुकीचा होता। पुणे शहरात काम करण्याचा मला अनुभव मिळाला आणि एक चांगल्या वातावरणात जास्तीत जास्त युवक लोक, तरुण लोकांची मतदान आहे त्यावेळेला। फर्स्ट टाइम वोटर्स सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे आम्ही निश्चित खूप चांगल्या मताने असं वाटतं। तर हा विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने खरं तर गौरव पण आहे सोबत, कारण की या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये काय सांगणार गौरव, या सगळ्या धावपळीमध्ये कशा पद्धतीने यंत्रणा सांभाळली संपूर्ण? नाही, अनुभव तर होता 2004 पासूनच्या निवडणुकात आम्ही व्यवस्थित आणि ऍक्टिव्हली बघतोय बाबांच्या, पण ही निवडणूक विशेषतः आमची लॉंग अवेटेड होती। आम्हाला खूप दिवसापासून या निवडणुकीची परिस्थिती होती, ती यावर्षी आली, त्यामुळे मजा आली काम करायला। आम्ही सन्मान ऑफिस जे आहे शहर कार्यालय, तिथून सगळी यंत्रणा चालवली, त्याचं काम मी पाहिलं पूर्ण या निवडणुकीमध्ये। त्या निमित्ताने सगळ्या मतदारसंघांमध्ये संपर्क झाला आणि छान वाटलं, एकंदरीत उत्साह लोकांमध्ये होता, पॉझिटिव्हिटी होती, मजा आली काम करताना। संपूर्ण कुटुंबाने खरं तर प्रचार यंत्रणेमध्ये झोकून घेतलं होतं, मात्र आता मतदान पार पडले, त्यामुळे कुठेतरी रिलॅक्स एकूण फील जो काही आहे तो या संपूर्ण कुटुंबात आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन सुशांतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।